सत्य साच खरे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभय लोके कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. येणे तुटती बंधने, उभय लोके कीर्ती जेणे. तुका मने भोळा, तुका मने भोळा जिंकू जाणे कळी काळा. येणे तुटती बंधने, उभय लोके कीर्ती जेणे. पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन. 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 पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची. दुसरे चरण संतांची. प्रथम मन दुसरे चरण संतांजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. श्री संतांशिया माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही काळा जयंश केली स्मरण. होय सकळ भीतीचे अधिकरणतेचे वंदुचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून येता. आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा. आले बागाती करीतो तुझेच नाम मी उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. तुका मने वाटे आता नको फुटू देऊ फाटे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सत्य साच खरे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे प्रस्तुत.
कीर्तनरूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा नामपर प्रकरणातील सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विठाला 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 विठाला. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा पर्याय द्यायचा तो असा आज दीक्षी या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सप्त्यामध्ये पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली हे माझं मी परम भाग्य समजतो. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची गायनाची सेवा आहे मृदुंगाची सेवा आहे हो तसं पाहिलं गेलं तर मगाशी तुम्ही चाल ऐकली हो त्यांच्या नावापेक्षा त्यांचं काम जास्त बोलतं महाराज हो आमचे हरिभक्तपरायण महाराष्ट्राचे गान कोकिळा तुम्ही जेवढ्या पदव्या लावाल तेवढ्या कमी आहेत नवीन पदव्या बनवाव्या लागतील त्यांच्यासाठी एवढं सुंदर त्यांचं गायन आहे महाराज हरिभक्तपरायण ओंकार महाराज जगताप वा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या म्हणजे कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी सूचना देतो मी टाळी वाजू वाटली तरच वाजवायची नाही कळलं का पुन्हा एकदा सांगतो बघा पट्टे का टाळी वाजूच वाटली तर पण जर वाजवलीच 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे उगं 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही जरा मनापासून वाजवायची कशी बस आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादी चाल आवडेल एखादा बोल आवडेल एखादं गायन जे काय आवडेल त्यासाठी टाळी वाजवायची याच्यामुळे होतं काय माहिती आहे का टाळी वाजवायला मला सांगा तुमच्या गावात काय टाळी वाजवायला GST आहे का टॅक्स आहे का काय फ्री आहे ना मनमोकळेपणे वाजवायचे म्हणजे उत्साह राहतो बाकी काही नाही हो आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण ओंकार महाराज जगताप उपस्थित आहेत महाराज त्यांच्या समवेत हरिभक्तपरायण शिव महाराज बिरादर बरोबर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज वा सुंदर गायन महाराज सुरुवातीची चाल एकदम सुंदर गायली महाराज आणि मला तर वाटते 7-8 दिवस त्यांची सेवा या गावासाठी आहे महाराज सहजासहजी भेटत नाही बरं का माणसंही तुम्हाला भेटलीत नशीब महाराज नाही तर 4-4 5-5 6-6 महिने वेटिंगला आहेत तरी तारखा भेटत नाही हे नशीब माझ्या कीर्तनाला जे उपस्थित आहे कालच आमचा फोन झाला महाराज मी येणारच नव्हतो आता तुमचा फोन झाला म्हणून म्हणजे प्रेमाचं नातं बाकी काही नाही महाराज नाही तर कार्यक्रम भरपूर महाराज त्यांना हो त्यांच्या चॉईसवर असतं आपल्या चॉईसवर नाही महाराज एवढं सुंदर त्यांचं गायन महाराज त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तसेच आजच्या कार्यक्रमाला ज्यांची मृदुंगाची साथ आहे महाराज हरिभक्तपरायण आमचे किरण महाराज गोसावी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज वा 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 सुंदर सुंदर मृदुंग वादने मला वाटते मागच्या शिवजयंतीला आपण सोबत होतो आणि आता परत एकदा योग आहे महाराज सुंदर महाराज तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तसेच या साईडला हरिदास महाराज गतीर असतील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या महाराज वा सुंदर आणि इकडे गायक मंडळी तुम्ही गावचेच आहे का सर्व हां शंकर महाराज आणि शबू त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते महाराज म्हणजे अगदी गोड नियोजन सुंदर टाळकरी सुंदर चोपदार महाराज वा 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 सर्व सुंदर नियोजन आणि ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तनाची सेवा लाईव्ह होत आहे यूट्यूबवर आमचे वारकरी विचारधारा यूट्यूब चॅनल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज सर्व सुंदर नियोजन प्रयोजन आयोजन महाराज समस्त ग्रामस्थ दीक्षी यांचं हे नियोजन आहे आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे श्री अंबादास शंकरराव चौधरी पोलीस पाटील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज वा 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 हो सौजन्यदाते आहेत महाराज आजच्या कार्यक्रमाचे तसेच ज्यांनी अन्नदान केलं आहे ते म्हणजे दुपारची ज्यांचं अन्नदान होतं श्री जगन्नाथ नाना चौधरी आणि सायंकाळचे जे अन्नदान आहे जे श्री होनाजी जगन्नाथ चौधरी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज हो म्हणजे अगदी एकजुटीने हे गाव आहे महाराज अगदी मंडप झाडणाऱ्यापासून तर आभार मानणाऱ्यापर्यंत सर्वांचं या नाव आहे या सप्त्यामध्ये सर्वांचं एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो हो आणि एकदा साऊंड सिस्टीमवाल्यासाठी पण एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुंदर साऊंड सिस्टीम महाराज तुमचं मनापासून धन्यवाद जे राहिले असतील त्यांचंही मनापासून धन्यवाद त्यांचं नाव बाबाचं आनंद महाराज गणेश गावकर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या महाराज वा वा
खूप छान नियोजन, संयोजन, आयोजन, समस्त ग्रामस्थ दीक्षे कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्रमंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटामुक्ती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी, माजी, गावकरी, पंचक्रोशी, पुढं बसलेले, मधी बसलेले, मागं बसलेले, घरी झोपून कीर्तन ऐकणारे, दुसऱ्यांच्या चपला घेऊन झाले का सगळे? म्हणजे कोणाचं नाव राहिलंच नको महाराज. सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला विठाला. सप्त्याला किती वर्ष झाले? 43वं वर्ष आहे का? 42वं वर्ष आहे महाराज या सप्त्याचं. हो, माझं वय 26 आहे आणि सप्त्याचं वय किती? मग थोडं कमी असा डबल महाराज तयार होईल. हां, म्हणजे एवढा जुना तुमचा सप्ताह आहे महाराज. तर माझा साधा सरळ प्रश्न आहे बघा. पोरांनो, पोरांना चालायचं. लहान मुले देवा घरची. हां, लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले. त्याच्यात काय असतं तो. चला, सप्त्याचं 42वं वर्ष आहे महाराज. मग या 42 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक या गावात आणले असतील, बरोबर का नाही? बोलत जा म्हणजे तुम्हाला समजेल. कितीतरी महाराज लोक तुम्ही या गावात आणले असतील, कितीतरी महाराज लोक वाट लावले असतील. नाही ना, आता जे तुम्ही बोलले माघार नाही घ्यायची. बोललो तर बोललो. हां, चला पुढं. आणि त्यातले कितीतरी महाराज नाही, त्यांचं काही चुकलं. मध्ये करोनाचा काळ होताच ना. हां, होऊ शकतं असं महाराज. मग नाही, माझा प्रश्न असा आहे, एवढे महाराज लोक तुम्ही इथे आणले, मग माझा साधा सरळ प्रश्न आहे, हा सप्ताह कशासाठी करायचा? आज पहिला दिवस आहे का नाही? सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याचं मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा काय? का करायचा सप्ताह? सहसा करून मी असं बघितले, पहिल्या दिवसाचं कीर्तन सहसा करून कोणी घेत? ओमकार महाराज, मनापासून सांगा, घेतं का कोण? नाही. म्हणजे जर दुसरा चॉईसच नसेल बाबा तरच क्वचित, नाहीतर सहसा करून टाळतात महाराज लोक घ्यायला पहिल्या दिवसाचं कीर्तन. बाबा म्हणजे पहिल्या दिवशी गायक वादक येतील का नाही, माणसं जमतील का नाही, सिस्टीम बरोबर लागेल का नाही, कीर्तन बरोबर होईल का, म्हणजे पहिला दिवस आहे ना. पण मी तर म्हणेल पहिल्या दिवसासारखं सुंदर कीर्तन कुठलंच नाही. प्रचाराची सुरुवात हां, म्हणजे पहिल्या दिवस नंतर होणार, पण पहिला दिवस तो पहिला दिवस. बरोबर का नाही? तुम्हाला मी छान उदाहरण देऊ का, म्हणजे तुम्हाला समजेल. पंगत बसली. पंगत सर्वात आधी तुम्ही काय वाढता? पत्रवळी. काय वाढता? मला आवाज आला पाहिजे मोठे. काय वाढता? पत्रवळी. मग आजचं कीर्तन म्हणजे जमलं का नाही कार्यक्रम? आता आजचं कीर्तन म्हणजे महिला मंडळ आवाज येऊ द्या. आजचं कीर्तन म्हणजे पत्रवळी महाराज. आजचं कीर्तन पत्रवळी. मी पहिल्या दिवशी पत्रवळी टाकून जाणार. आता उद्यापासून जे जे महाराज लोक येणार, कोणी लाडू ठेवी, कोणी आता तो कोणता मीठ ठेवून दे तुम्हीच ठरवा, मला मध्ये घेऊ नका. कोणी लाडू ठेवीन, कोणी पुऱ्या ठेवीन, कोणी डाळाभात ठेवीन, कोणी काय, ज्याला म्हणजे ज्याच्या पद्धतीप्रमाणे जो तो ते पदार्थ ठेवेल. पण कोणी कितीही जरी पदार्थ ठेवले, नीट लक्ष द्या, कोणी कितीही जरी पदार्थ ठेवले तरी तुम्हाला या पठ्ठ्याच्याच पत्रेवळीवर जेवावं लागणार. त्यामुळं पहिला दिवस सुंदर दिवस महाराज, जास्त लोड घ्यायचं नाही. आणि पहिल्या दिवशी कसं असतं महाराज, यजमानांचे खिसे पण गरम असतात. त्यामुळे तसं काय ते वा म्हणतात. त्यामुळे तसं काही काळजी नसते महाराज. असा सुंदर पहिला दिवस. मग आपला विषय असा होता की सप्ताह कशासाठी करायचा. तर सप्ताह केल्यामुळे माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते: देव, देश आणि धर्म. सप्ताह केल्यामुळे 3 विषयाची जागृती होते: देव, देश, धर्म. प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय. बरोबर. आता तुम्हाला अजून सोपं करून सांगतो. पूर्वीचे जे लोक होते ना, ते देशप्रेमी होते. कसे होते?
कसे होते ओमकार महाराज? देशप्रेमी. पूर्वीचे लोक कसे होते? देशप्रेमी. आताचे देशी प्रेमी. पूर्वीचे लोक देशासाठी प्राणार्पण करायचे, आताचे वय देशीसाठी. 1 बाटली 2 गल्लास, शनिवारी प्याला रविवारी हा ते म्हणतात खलास. विठाला विठाला. शाळेत जातो का? घाबरू नको अजिबात, निवांत राहा. शाळेत जातो ना? शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा प्रतिज्ञा आहे. पोरीचं नाव नाही बरं का. मी एकाला म्हणलं शाळेत प्रतिज्ञा आहे का? तो म्हणला आम्ही एकाच बाकड्यावर बसतो. मग तसलं नको व्हायला. ते लय गडबडीचा विषय असतो. तो प्रतिज्ञा आहे ना? काय आहे प्रतिज्ञा? थांबा रे, थांब 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 इथं. हां अच्छा, म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये कॉन्व्हेंट. मी पण कॉन्व्हेंटचाच मुलगा, इंग्लिश मिडियमचा. प्लेज आहे ना? प्लेज. प्लेज ना? काय आहे प्लेज? इंडिया इज माय. मराठीत काय होतं? भारत माझा. वा वा. यांच्यासाठी पोरांसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. तुम्हाला मगाशी सांगितलं टाळ्या कशा पाहिजे आपल्याला. हां, ही एनर्जी शेवटपर्यंत राहू द्या. भारत माझा शब्द किती सुंदर वापरलाय. भारत का आपला शब्द काय वापरलाय? माझा. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. ओमकार महाराज माझं म्हटल्यावर. जसं आपण म्हणतो गाडी, पोरांना आवाज येऊ द्या. गाडी. अरे तुम्ही जेवले का नाही? गाडी, बंगला, जमीन, बायको. तरी ते हळूच म्हणलं माझी. नाही तरी म्हणतंय माझी. म्हणजे माझं म्हटल्यावर किती प्रेम असतं. मला तुम्हाला समजून सांगायचं होतं. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. आता हे मंदिर आहे, एवढं सुंदर मंदिर आहे महाराज. मंदिर मंदिर कुठं माझं असतं? मंदिर गावचं मंदिर, आपलं मंदिर, सार्वजनिक मंदिर. आपलं म्हटलं की सार्वजनिक झालं. आता माझ्यासमोर आज माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, हा माईक आपला आहे, माईकवाले लगेच म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले हो? हा माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटल्यावर प्रेम असतं महाराज. त्यांचे खूप सुंदर साऊंड सिस्टीम महाराज. हां, काय साऊंड सिस्टीमचं नाव काय? संतोष वारडे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या परत. वा, सुंदर साऊंड सिस्टीम महाराज. मग माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं भारत माझा देश आहे महाराज. माझं म्हटल्यावर प्रेम असतं महाराज. हो, पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? सोन्याचा महाराज. आणि ते खरं आहे महाराज. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. देशाविषयी प्रेम असावं. दुसरं गोष्ट धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो जगाला प्रेम अर्पा. माणूस की आपला खरा धर्म आहे महाराज. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे, संकटात धावून जाणे हे मानवतेचं लक्षण आहे. माणूस की आपला धर्म आहे महाराज. आता सोपा प्रश्न विचारू का? आपला धर्म खरा टिकवला कोणी? आज मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे. कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं हे मंदिरं टिकली असती का? मंदिरावरती कळस, दारापुढं तुळस, हे सप्त्याला 42 वर्ष झाले असते का? आजचा महाराज आला असता का? सप्ताच नाही तर महाराज कुठं? हां, म्हणजे शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला. आणि त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेबांचे चांगले संस्कार शिवाजी महाराजांवर झाले नसते तर स्वराज्याची निर्मिती झाली नसती महाराज. म्हणून त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला.
राजांचा अधिपती राजांचा अधिपती दैवत 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 छत्रपती नामचं दैवत छत्रपती 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 अंधार झाला दिवा पाहिजे अंधार झाला अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे देशाला शिवा पाहिजे देशाला शिवा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी अरे जय भवानी कीर्तन उत्सव डबल महाप्रसाद ठेवावा लागेल तुम्हाला असं असलं छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला प्रमाणे महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम मग बोला आता सप्ताह कशासाठी करायचा गेलं बॉम्बलं कीर्तन देव देश धर्म 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह दिवस बोलत जा दिवस पहिला हां वर्ष 42 आणि पहिल्या दिवसाची सेवा कोणाच्या वाटेला आली हां हां म्हणजे नाव पण पाठ करून ठेवलं धन्यवाद माझ्या वाटेला आली हे माझं मी भाग्य समजतून कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होतं विठाला विठाला आजचा अभंग नामपर प्रकरणातील हे आणि आजच्या अभंगामध्ये विशेषतः 8 मुद्दे आहेत आणि ते मुद्दे आपल्याला पाहिजेत आता नीट लक्ष द्या असं फ्रेश बसा काही लोड बीड आहे का काय कोणाला मागं काय प्रवास करून कोण आलं हो प्रवास करून कोण आलं तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का मग मी एवढा जीव कशाला काढला असतं हां प्रवास करून कोण आलं मी आलो मी कसा दिसतोय तुम्हाला हां फ्रेश दिसतोय तुम्ही कुठून आले तुम्ही इथलेच आहे का मग तुम्हाला झालं आहे काय असं फ्रेश बसा महाराज काय लोड घेऊ नका महाराज हां हो आजचा अभंग नामपर प्रकरणातील आहे त्याच्यात 8 मुद्दे आपल्याला पाहिजेत नीट लक्ष द्या पहिला मुद्दा नाम हे खरं आहे नाम हे बरं आहे किती झाले मोजत जा नाम हे खरं आहे नाम हे बरं आहे नामामुळे तुमचे बंधनं तुटतात किती झाले नामामुळे जगभर तुमची कीर्ती होते किती झाले अरे हुशार आहे बरं का तुम्ही हो पोर लई हुशार आहे तुमच्या इथली बरं का नाम खरं आहे नाम बरं आहे नामामुळे सर्व बंधनं तुटतात आणि नामामुळे जगभर तुमची काय होते कीर्ती होते नाम घेण्यासाठी भाव महत्त्वाचा आहे किती झाले आणि नाम घेतल्यामुळे लगेच लाभ होतो किती झाले नाम घेणारा साधक हा भोळा असतो किती झाले आणि नाम घेतल्यानंतर काही काळास माणूस जिंकतो किती झाले 8 मुद्दे आजच्या कीर्तनात आपल्याला पाहिजे विठाला विठाला आता भगवंताचं नाम कसं आहे नीट लक्ष द्या मंगलात मंगल नाम आहे सोप्यात सोपं नाम आहे खऱ्यात खरं नाम आहे अमृताहुनी गोड आणि सर्वात मोठं नाम आहे तुम्ही म्हणाल सर्वात मोठं आकाश आहे नाही याच्यावरती माऊलीने काट मारली गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम गगनाहुनी वाढ नाम गगनाहुनी वाढ ज्ञानदेव पुरुषे निवृत्तीची ज्ञानदेव पुरुषे
लग्नाहुनी वाढ नाम आहे. हो. आता बघा आजचा अभंगामध्ये तुकोबराय पहिल्या चरणात असं म्हणतं की नाम हे सत्य आहे, साच आहे आणि खरं आहे. आता तसं पाहायला गेलं तर तिन्ही शब्दांचे अर्थ एकच आहे. सत्य म्हणजे साच, साच म्हणजेच खरं, खरं म्हणजेच सत्य. हो. आता याच्यात मुद्दा असा आहे, काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. महिला मंडळ मला पटकन उत्तर द्या. कीर्तन चालू आहे आणि कीर्तनामध्ये अचानक साप आला. साप दिसायला कसा आहे? काळा. माझं अर्ध कीर्तन पोरच करतात, मी लोडच घेत नाही. साप दिसायला कसा? खरा आहे. कसा आहे? खरा आहे पण बरा. इथं चालन का आल्यावर? नाही, म्हणजे दिसायला खरा आहे पण बरा, म्हणजे काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. आता काही गोष्टी बऱ्या आहेत, खऱ्या नाही. हो, पिक्चर बघता का नाही? पुष्पा पिक्चर दिसायला बरा आहे पण खरा, तो खरा खरं मारतो का? खोटं खोटं असतं महाराज. म्हणून चित्रपटगृहातच तो चित्रपट सोडावा, घरी आणू नये असं म्हणतात. म्हणजे काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. आता काही गोष्टी खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. उदाहरण देऊ का? लहान पोरगं रडतंय, लहान पोरगं रडते, झोपतच नाही. मग आई त्याला भीती दाखवते, बागुलबुवा येईन. हां. आणि मग त्या बागुलबुवाचं वर्णन करते आई. वाटीसारखे डोळे, सुपासारखे कान. आता वास्तविक जर पाहिलं तर तो बागुलबुवा आईच्या दृष्टीने खरा पण पोराच्या दृष्टीने बरा. म्हणजे काही गोष्टी खऱ्या नाही आणि बऱ्या नाही, पण काही गोष्टी खऱ्याही आहे आणि बऱ्याही आहे. ती कोणती गोष्ट? अभंगाचं प्रथम चरण. सत्य साच खरे, 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 सत्य साच हो, सत्य साच खरे, 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 सत्य साच खरे. वा महाराज वा. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे आणि बरे हे भगवंताचं नाम आहे महाराज. मग भगवंताचं नाम घेतल्यानंतर फायदा काय, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, त्याचं उत्तर देऊन टाकतो. तुम्ही समजा एखादा गडी कामाला ठेवला, तो गडी तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारतो? हा हा काम काय? बरं सांगितलं काम, त्याच्यानंतर हा रोज काय, रोज काय देणार?
पगार किती देणार, पैसे किती देणार, महाराज लोक सुद्धा म्हणतात. म्हणजे प्रत्येक जण आपल्या फायद्याचा विचार करतो. मग तुम्ही म्हणाल भगवंताचं नाम घेऊ, फायदा काय? तर फायदा असं आहे की बंधनं तुटतात. आता बंधनं दोन प्रकारचे, एक शारीरिक बंधन, एक भावनिक बंधन. शारीरिक बंधन सहसा तुटतं महाराज. समजा तुम्ही एखादा गुन्हा केला, 10 वर्ष जेलमध्ये जाऊन बसले, पण 10 वर्षांनी का होईना तुमची सुटका झाली, म्हणजे शारीरिक बंधन तुटतात. पण भावनिक बंधन फार अवघड आहे महाराज. भावनिक बंधन कुठलं? हे माझं आहे, हे सगळं माझं आहे. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं, बोला सगळं. तू इथे येऊनच दाखव, मग तू ये आणि काय बोलतो. म्हणजे हे झालं भावनिक बंधन महाराज. सगळं माझं आहे महाराज. हो, बघा कसं असतं, आपण सहज म्हणतो हे माझं आहे, ते माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे. पण ज्या वेळेला आपण हे म्हणत असतो त्यावरती देव हसत असतो. देव म्हणत असतो सगळा सातबारा तर माझ्या मालकीचा आहे, तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. एकदा तुझा करार संपला, तुला याच्यातली फुटकी कवडीसुद्धा वर घेऊन जाता येत नाही. तू कसला मालक? तू मालक बिलक काय नाही महाराज. आणि यमाचा जर फोन आला तर तो फोन उचलावाच लागतो महाराज. तिथं कोणी चालत. तुम्ही म्हणाल महाराज यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? अरे त्याच्याकडे अख्ख्या खानदानाचा नंबर आहे तुमचा. यम येतो. आणि यम, लोक म्हणतात यम लय वाईट आहे, माझ्या भावाला घेऊन गेला, माझ्या बायकोला घेऊन गेला, माझ्या आईवड. मी तर म्हणतो यमासारखा चांगला देव नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? यम डायरेक्ट नाही घेऊन जात, तो अगोदर 3 मिस कॉल देतो. फक्त ते 3 मिस कॉल आपल्याला समजले पाहिजे. हां, असं डायरेक्ट नाही घेऊन जा, आला आणि गेला घेऊन, तसं नसतं. आणि पहिला जो मिस कॉल आहे पहिला, तो मला तर वाटतं इथं बसलेल्या 90% लोकांना भेटला असेल. तुम्ही म्हणाल कोणता? काळे केस पांढरे होणे. जरा कर्ण मोळी सांगू आली गोष्टी, जरा कर्ण मोळी सांगू आली गोष्टी, जरा कर्णमोळे सांगू आली गोष्टी, जरा कर्णमोळे सांगू आली गोष्टी. मृत्यूची सुटका नाही महाराज. हो, 3 मिस कॉल. पहिला मिस कॉल, हां, केस पांढरे होणे. पण लोक एवढे हुशार निघाले. हा, हा, काय म्हणले? मेहंदी. हा, काळे कलर, बर, अजून डाय, म्हणजे सगळे काळे करून टाकले. पण त्यांना मिस कॉल समजला नाही. मग यमाने दुसरा मिस कॉल दिला. डोळ्याची पावर कमी करून टाकली. सगळं भुरकं भुरकं दिसायला लागलं. पण लोक हुशार. हा, डोळे तपासून चष्मे लावले, पण त्यांना मिस कॉल समजला. मोठ्या जाड भिंगाचा चष्मा लावला म्हणतात. पण मिस कॉल समजला नाही ना. मग शेवटचा मिस कॉल ट्राय केला यमाने. शेवट, बाबा चला, शेवट मिस कॉल. सगळे दात पाडून टाकले.
लोक हुशार हा दुसरे बसवले का पण मिस कॉल समजला नाही मग ये म्हणलं बस झालं आता हे मिस कॉल खेळ खेळायचा नाही आता बस ये म्हणलं आता मिस कॉल नको व्हॉट्सअप नको फेसबुक नको इंस्टाग्राम नको हो तुमचा ईमेल नको टेक्स्ट मेसेज नको काही नको डायरेक्ट रिसिव्ह कॉल आणि तो कॉल असा आहे की तो आल्यावर उचलावाच लागतो मग तुम्ही शेतात असो घरात असो नाही ते कीर्तनात बसलेला असो तो कॉल उचलावाच लागतो महाराज किती सुंदर वर्ण आहे तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली 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 ए तू लाख हिफाजत कर ले तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा आता घरी जाताना म्हणतच जायचं पिंजरा हा पिंजरा काही करा पिंजरा हा खाली महाराज किती कमवा काही करा शेवटी पिंजरा खालीच महाराज हो म्हणून चांगले कर्म करा चांगलं आयुष्य जगा महाराज हो कारण सगळेच जाणार आहे एक ना एक दिवस हो आपण गेलो आपले पूर्वजही गेले सगळे आजा मेला पंजा मेला बापास गेला आजा मेला पंजा मेला बापास गेला किती सुंदर वर्णन मला आज मेला पंजा मेला बाप मसना गेला हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला उठा जागा पाठे बाया उठा जागा पाठे बाया आज मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला बाप मसना गेला हो वा सुंदर महाराज एकदा गायक वादकांसाठी जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज खूप सुंदर महाराज खूप सुंदर मला सांगा गायन करणं सोपं आहे का हो सोपं आहे का तुम्हाला हळू बोलावं कळतं नाही का मृदंग वाजवणं सोपं आहे का नाही महाराज त्याला घासावं लागतं महाराज एवढं सुंदर महाराज हे काय आज शिकले आणि उद्या लगेच गायला लागले असं नाही महाराज त्याच्या मागे तप आहे महाराज 10-12 वर्षाचं तप आहे तेव्हा एवढं सुंदर गाता वाजवता येतं महाराज सोपं नाही बरं ते जाऊ द्या कीर्तन करणं सोपं आहे का तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार मी गेल्यावर काय म्हणतात याला महत्त्व आहे
हां सोपं आहे का? बघा तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. रॉकेट माहिती आहे पोरांनो? रॉकेट कुठं उडतं? हां आकाशात. रॉकेट आकाशात उडतं. आता आकाशात रॉकेट बघितल्यानंतर आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडतंय. रॉकेट काय उंच उडतंय. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहीत का? रॉकेटला माहीत? तसं आमच्या सर्वांकडे जर पाहिलं तुम्ही, हे गायक सुंदर, वादक सुंदर, हे टाळकरी महाराज, आमच्याकडे जर पाहिलं तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा. बघा ऐका, महाराज लोकांची लई मजा आहे. पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहीत का? आम्हाला माहीत. सोपं नाही महाराज, आहे अवघड आहे महाराज. एवढं सोपं आहे का महाराज? आहे एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लय मजा, तुमची लय मजा. म्हटलं कणू नको. हां 8 दिवस माझ्यासोबत फिर. हां तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार. म्हटलं तुला कोण गायला वाजवायला देतं? इथं रती महारथी पडली, तू गाडीत नीट मर आपला. हां किती दिवस? फक्त 8 दिवस. 8 दिवस त्याला असं फिरवलं महाराज, ह्या टोकावरून त्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन, असं वैतागलं. 8 दिवस प्रवास करून करून 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश. तेव्हा कडे जावे त्याच्या वंश. तेव्हा कडे जावी त्याच्या वंशा. तेव्हा कडे जावी त्याच्या वंशा. त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज आहे महाराज. हो आजचं सुंदर गायन वादन महाराज, सुंदर सिस्टीम, सुंदर नियोजन आहे महाराज. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे गावाला महाराज. हो आजचा कार्यक्रम जर पाहिला तर असं वाटतच नाही की दीक्षी गावामध्ये कार्यक्रम चालू आहे. असं वाटते हां पंढरपूरच्या वाळवंटात कार्यक्रम चालू आहे महाराज. एवढं सुंदर नियोजन प्रयोजन महाराज. खूप आनंद महाराज. हो म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. त्यांनी फायदा काय? बंधने तुटतात, शारीरिक बंधन आणि भावनिक बंधन. शारीरिक बंधन तुटू शकतात, भावनिक बंधन सगळं माझं आहे हे बंधन काय कामाचं नाही महाराज. या बंधनातून सुटका झाली पाहिजे. माझं माझं करण्यात काय मजा नाही. माझे माझे म्हणूनही वाया गेला, व्यर्थ गेला महाराज. माझं माझं काय म्हणता? मी जर सांगितलं तुम्हाला गावकरी मंडळी माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, तुम्ही खरं मानाल का खोटं? आता काय करावं? पुढच्या वर्षी माझं कीर्तन एक वेळ ठेवू नका, पण ह्याला इथं उभं करा. वा वा वा. मी जर म्हटलं माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, तुम्हाला खरं वाटेल का खोटं वाटेल? काही म्हणतील महाराज आहे खोटं बोलणार, पण महाराज खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. काय न वाटन खरं आहे, काय न वाटन खोटं आहे. पण मी जर 7-12 दाखवला तर वय हां मग खरं वाटेल का खोटं वाटेल? म्हणजे मी खोटाडा. हां नीट लक्ष द्या. मस्त म्हणजे 7-12 सांगतो ते खरं का महाराज सांगतो ते खरं? काय बोलता माझ्या तोंडावर? 7-12 सांगतो ते खरं. मग परमार्थामध्ये सुद्धा 7-12 बघायचा का महाराज बघायचो? पावे पुराणी विचारोनी, पावे पुराणी विचारोनी, तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी, म्हणे नाही विश्वासाच्या मनी. पावे पुराणी विचारोनी, पावे
वा वा एकदम मोक्याचं प्रमाण दिलं महाराज. पहावे पुराणी विचारून परमार्थात महाराज बघायचा का 7-12 7-12 हो. महाराज कीर्तनात 2 तास बोलतो ठीक आहे, पण घरी जाऊन आपण उचकलं पाहिजे ना नक्की महाराज खरं सांगतोय का खोटं सांगतोय. हो ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत गाथा आहे आपला काय आहे 7-12 आहे. 7-12 विश्वास पाहिजे आपला. महाराज जाऊ द्या पण निदान 7-12 विश्वास पाहिजे ना. विश्वास लय महत्त्वाचा आहे हो आजकाल. आता विश्वास नाही राहिला. आता काय विश्वास आहे आपला आहे का? हां आज कलियुगामध्ये विश्वास नावाची गोष्ट राहिली नाही महाराज. तुम्ही बघा मेडिकल स्टोअरमध्ये जा कातर बांधून ठेवतात, विश्वास नाही. बँकेत जा पेन बांधून ठेवतात, पानपोईत जा ग्लास बांधून ठेवतात. बायका नवऱ्यांना हां ते म्हणतात बांधून ठेवतात. बायका नवऱ्यांना बांधून ठेवतात आणि तरी हा म्हणतो सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, तुला बांधून ठेवला भरोसा होईल कसं? म्हणजे विश्वास नावाची गोष्ट नाही. विश्वास पाहिजे हो महाराज. बघा तुम्हाला एक उदाहरण देतो सुंदर. ज्ञान धन आणि विश्वास या तिघांची घट्ट मैत्री, जिगरी दोस्त. कोणाची? ज्ञान धन विश्वास तिघांची घट्ट मैत्री. आणि एवढी मैत्री पण एक काळ असा येतो की त्यांना तिघांना वेगळं व्हावं लागतं, काय कारण असतं. मग ते तिघं म्हणतात आपण भेटायचं कुठं बाबा, कुठं भेटायचं आपण? तर ज्ञान म्हटला मला जर भेटायचं असेल तर मी तुम्हाला एखाद्या विद्यालयात सापडू शकतो, ते तुम्ही मला येऊन भेटू शकतात. ठीक आहे म्हणले. धन म्हणला मी एखाद्या श्रीमंताच्या घरी तुम्हाला सापडू शकतो, तिथे येऊन तुम्ही मला बोला भेटू शकता. आता राहिला कोण? विश्वास राहिला. हे दोघं जण म्हणतात विश्वासाला सांग तू गेल्यानंतर तुला कुठं भेटायचं? विश्वास काय बोला नाही. हे परत परत विचारतात विश्वास तुला भेटायचं कुठं? अहो तो काय बोला नाहीच. मग जास्त आग्रह झाला आणि विश्वास असा एकच वाक्य बोलला. या दोघांच्या डोक्याला मुंग्या झाल्या. विश्वास एकच वाक्य बोला, मी जर एकदा गेलो तर जीवनात परत कधीच येणार. म्हणून कधीच माणसाने कोणाचा विश्वास तोडू नये महाराज. हां विश्वास फार महत्त्वाचा आहे. आणि विश्वास जेव्हा आपण ठेवतो एखाद्यावर त्याची किंमत काय असते हे जरा समजून घ्या. हो एखादा जेव्हा आपल्यावर विश्वास ठेवतो त्याची किंमत जाणार. त्या व्यक्तीने आपलं सर्वस्व दिलेलं असतं. त्यामुळे कोणाचा कधी विश्वास तोडू नका महाराज. आणि तोच विश्वास साधू संतांच्या साहित्यावर पाहिजे महाराज. गाथावर पाहिजे, ज्ञानेश्वरीवर पाहिजे, एकनाथी भागवतावर पाहिजे. पहावे पुराणी. तर कीर्ती सगळ्यांची असते. ज्यांना ज्यांना प्रभू रामचंद्र माहिती आहे त्यांना रावणसुद्धा माहिती आहे. मग कोणी रावण की जय हो म्हणतं का? नाही. काय म्हणतात? प्रभू श्रीराम की जय. हां कीर्ती दोघांची होती पण कीर्तीमध्ये फरक आहे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती लागते महाराज तेव्हा लोक आठवणीत ठेवतात. हो मग जो भगवंताचं नामस्मरण करतो त्याची उत्तम कीर्ती राहते आणि ती कीर्ती जगभर होते. अभंगाचं दुसरं चरण. येणे तू तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जने. हो बंधनं तुटतात, जगभरात कीर्ती होते. कशाने? भगवंताच्या नामस्मरणामुळे महाराज. म्हणून देवाचं नामस्मरण करा. पवित्र तुळशीची माळ घाला महाराज. सात्विक अन्न खा, चांगले कर्म ठेवा. आज पहिला दिवस आहे.
आज पहिल्याच दिवसाच्या निमित्ताने देवाकडे एवढंच मागायचं, हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे, एवढंच आज देवाकडे मागायचं मला. हो, आपण काय मागतो? महिला मंडळ तुम्ही जाता का मंदिरात? हो, मंदिरात जाता का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? असं बोलत जा मला. काय मागता देवाकडं? नाही. काय मागता? माग सुखी काय? सुखी भेळ? आम्हाला आवाज येऊ दे ना, मला कळलं नाही काय सुखी काय. सुखी ठेव कोणाला? देवाला, मला आणि बाकीच्यांना दुःखी. मग दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. हां, सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर महाराज. आपण स्वार्थी महाराज, आपलं मागण्यास स्वार्थ असो, जे काय पाहिजे ते मला, बाकीच्यांचं मागू दे पण मला दे. हां, फरक बघा ना, नामदेवरायांचं मागणं अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे नामदेवरायांचं मागणं आहे. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. लय प्रेम झालं महाराज. तुम्हाला असं वाटत असेल एकमेकांना असे का धावतात, ते आमचं प्रेम आहे महाराज. आम्ही असंच प्रेम व्यक्त करतो महाराज. वा वा, प्रेम सुख दे, प्रेम प्रेमाविना नाही, प्रेमाविना नाही समाधान. आणि आज माणसाला काय नाही, समाधानच नाही. समाधान नाही, ते पण नाही भेटत टायमिंगला. बरोबर आहे तुमचं. समाधान नाही महाराज. बघा, दुसऱ्याच्या दारामध्ये नवीन इनोवा गाडी पाहिली, नवीन, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेल, ती मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो, हे मेलं ना घेणं न देणं, कारण समाधान नाही हो. दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपलं मन पाहू शकत नाही महाराज. कलियुग आहे महाराज. हो, इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हातवर करा. बघा ना तिकडं जरा एकदा. एकीचा सुद्धा हात वर नाही. आणि ज्यांनी कोणी एकीने चुकून हात वर केला असेल त्यांनी सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोण आहे. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही महाराज. हो, दुसऱ्याबद्दल चांगला विचार करावा महाराज. हो, मी नेहमी एक वाक्य सांगतो, जुनं वाक्य पण प्रभावी वाक्य. एक वेळ माणसाने मळका असावं. हो दीक्षी गाव, मळका असावं पण जळकं नसावं महाराज. मळ साफ होता तर लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रिन, आला, घडी, आता वॉशिंग मशीन, सगळा तुमचा मळ साफ होणार.
पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. हो, समाधान फार महत्त्वाचे महाराज. आणि देवाला आवडेल ती भक्ती केली पाहिजे. आपली भक्ती म्हणजे निव्वळ आंधळी भक्ती. तुम्हाला उदाहरण देऊ का? आपली भक्ती कशी? एक तर डोळस भक्ती आणि आंधळी भक्ती, दोन प्रकारे. त्याच्यामध्ये आपली भक्ती, आंधळी भक्ती. महिला मंडळ, तुम्हाला कढीपत्ता माहिती आहे? कढीपत्ता, हो कढीपत्ता, कढीपत्ता नाही माहीत? मग कधी मी घरी गेलो सांगणार का? बोला पटकन. कढीपत्ता माहिती आहे ना? झाडावा असा हिरवागार. काय आता एवढे 2 मिनटं तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोचला पाहिजे. इथं झाडावर असा हिरवागार. काय? कढीपत्ता. तोडला, जुडीत बांधला, बाजारात विकायला आणला. काय? कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? रिक्षात घरी आलं. कोण? कढीपत्ता. बर, कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा तो घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला अनुभव वाटतं? हां, कढीपत्ता म्हटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. हो, जसं बाईने कढई घेतली, गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं. हो, आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? असं वरवाडलं आणि दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं. कडेला पत्ता, बाजूला टाकलं. काय? महिला म्हटलं पटकन उत्तर द्यायचं. आपली भक्ती म्हणजे आता जमलं, कीर्तन सफल झालं आपलं. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. या भक्तीला किंमत नाही दादा. भक्ती कशी पाहिजे? हे जी थोर भक्ती आवडते देव, हे जी थोर भक्ती आवडते, हे जी थोर भक्ती आवडते देवा, हे जी थोर भक्ती आवडते, 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 हे जी थोर भक्ती आवडते. हे सकल भावी माय संसाराची, सकल भावी माय संसाराची, सकल भावी माय संसाराची, हे आनंदे जैसे राहा. भावी माय संसाराची, सकल भावी माय संसाराची, सकल भावी माय संसाराची, हे मिळे आनंदे जैसे हे मिळे आनंदे जैसे देवाला आवडणारी भक्ती करा. हो, देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. कोणत्या साधू संतांनी संसार सोडा म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं जे थोडंफार प्रेम आहे ते कमी करा आणि देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे महाराज. ती भक्ती आपण मनापासून केली पाहिजे महाराज. हो, मनापासून केली पाहिजे. आपली भक्ती मनापासून नसते महाराज. आणि भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे असतात. नीट लक्ष द्या. 4 प्रकारचे. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थभक्त म्हणजे काय? संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते त्याला कुठला भक्त म्हणतात? अर्थभक्त. उदाहरण, अंगाला आला ताप, देवा तू माझा, अंगाचा निघून गेला ताप. हा, आजी म्हणते मी तुझा बाप. त्याला अर्थभक्त म्हणतात महाराज. हो, आधी नाही हाऊस, त्यात पडला, गल्लीत झाला चिखल. कोण जाते इतक्या दूर? आपलंच घर पंढरपूर. ह्याला अर्थभक्त म्हणतात. संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते. कोठे गुंतला असी द्वारकेचा राया, वेळ का सकळा लावियला. हो, तुम्हाला सुंदर उदाहरण देतो म्हणजे समजायला अर्थभक्त कसा असतो. एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, रात्रीची वेळ आहे आणि अचानक जर लाईट गेली
आणि तो व्यक्ती एकटा घरी यायला निघाला, रात्रीची वेळ आहे, कसा येईल? कसा येईल? घाबरत घाबरत आहे ना, राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडा पानांचा आवाज आला, राम 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 राम. जाग्यावर गेलं. ते इथं स्टेजवर आले असते. आता फ्रेश झाले बा तुम्ही. थोडं कुठं झाडापानाचा आवाज, राम 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 राम. अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली गेली म्हणतो, हा आता मला कोण खाणार. याला कुठला भक्त म्हणतात? अर्थ. संकट पडल्यावर त्याला आठवण येते, तोपर्यंत येत नाही. हो. दुसरा भक्त अर्थार्थी, जो फक्त पैशांसाठी देव करतो. तिसरा भक्त जिज्ञासू, जो दुरून पाहतो. मंडपात बसणार, दुरूनच काय चाललंय, आज कोणता महाराज आहे, काय गायन आहे, काय वादन आहे, दुरून बरं का. आतमध्ये येणार फक्त जिज्ञासा. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त तो ज्ञानी भक्त. असे 4 प्रकारचे भक्त असतात. मग या भक्त 4 प्रकारचे, भक्ती 2 प्रकारची. त्याच्यामध्ये गाथ्यात तर 9 प्रकार सांगितले. श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शोध. हा 9 प्रकारची भक्ती. मग भक्ती केली पाहिजे, पण कोणती? देवाला जी आवडते ती भक्ती केली पाहिजे. देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, कारण देवाचं नाम खरं आहे, बरं आहे. भगवंताच्या नामामुळे बंधने तुटतात. जगभरात काय होते? कीर्ती होते. फक्त भगवंताचं नाम घेण्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट लागते ते अभंगाचं 3. बावजाच्या गाठी, बावजाच्या गाठी, बावजाच्या गाठी, बावजाच्या तुमची एनर्जी डाऊन होत चालली असं वाटायला लागले. टाळ्यांचा आवाज कसा झाला पाहिजे? वा वा, सुंदर सुंदर महाराज, सुंदर आवाज, सुंदर गाय. हो. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठावटी. भाव फार महत्त्वाचा महाराज. भाव. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ, आणि देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा. भाव महत्त्वाचा महाराज. भाव नसेल तर काही नाही महाराज. भाव पाहिजे. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे भाव फार महत्वाचे. त्यासी लाभ उठाउठी. उठाउठी शब्दाचा अर्थ काय? लगेच ताबडतोब चालता बोलता. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी
पडे मिठी नाम घेता उठाउठी आणि हो या संसाराची उठाउठी महाराज उठाउठी शब्दाचा अर्थ आहे की लगेच ताबडतोब हो तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे हो क्षणाचाही विलंब न लावता लाभ होतो कधी जर भाव असेल तर भाव फार महत्त्वाचा आहे महाराज आणि हीच गोष्ट साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवली पण लोक ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही ना ऐकत नाही महाराज ऐकलं पाहिजे महाराज संतांचं ना ऐकलं तर बघा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटी काळ बांधून नेईल सरते शेवटी टाळ्या टाळ्यांचा आवाज जोरात झाला पाहिजे हा आवाज दादाचं दादवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या गोळी काळामणी कुंकू घ्या गोळी काळामणी कुंकू घ्या गोळी काळामणी कुंकू घ्या गोळी मला सगळं दिसतंय बरं का कुंकू 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 घ्या गोळी काळामणी कुंकू घ्या गोळी काळामणी कुंकू घ्या गोळी काळामणी कुंकू घ्या गोळी थांबल्यावर कसं काय वाह 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 क्या बात है या शेजारी बरं नाही केलं बया
करा थोडं. मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी दीक्षी ना दीक्षी कोण कोण म्हणलं ते माझ्या मल्हारीची वारी सुखी होती मजा विचार करून न्याय केला विचार करून न्याय केला माय बहिणीची जग रखना असा सरदार शिवाजी राजाजी असा सरदार शिवाजी राजाजी असा सरदार शिवाजी राजाजी सगळ्यांचे हात वरती हात 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 मागं बसलेले पुढं बसलेले मध्ये बसलेले हात वर 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 एक साथ सगळ्यांनी एक 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 पिंगळा महाद्वारी बोला बोली तो एका पिंगळा महाद्वारी बोले बोले तर एका पिंगळा महाद्वारी बोले बोले तर एका बोले बोले तर एका स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. वा वा सुंदर नियोजन सुंदर प्रयोजन सुंदर आयोजन. वा पुन्हा एकदा या गावाला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवून मुखाने गोड भजन करा. विठोबा रखुमा हरी हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा
त्यासी लाभ उठा उठी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. नाम घेणाऱ्या साधकाचा भाव भोळा असतो आणि त्याचा परिणाम जिंकू जाणे कळी काळात जिंकतो महाराज. असा अभंगाचा अर्थ आहे महाराज. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. सर्वात कौतुक करायची गोष्ट म्हणजे साऊंड सिस्टीमवाल्या भाऊचं महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे. सुंदर सिस्टीम महाराज. आणि गायन वादन तर तुम्ही आता 7 दिवस मंत्रमुग्ध होणार आहे त्याच्यात काय वाद नाही. वा, सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन. आम्ही भरपूर ठिकाणी फिरतो. मोठमोठे बॉक्स, मोठमोठे स्पीकर, मोठमोठे मशीन सगळं असतं महाराज. पण सर्वात महत्त्वाचं जे असतं ते ऑपरेटिंग. महाराजाला गायकाला नेमकं टायमिंगला काय पाहिजे बाबा, वादकांना काय पाहिजे, बेस पाहिजे, ट्रबल पाहिजे का इको पाहिजे. तर महाराज ट्रबलमध्ये यायचा आणि ह्यांनी एकदम सुंदर केलं महाराज. त्यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. वा, सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर